च्या नामाच्या घोषात एका राजकीय क्षेत्रातल्या जडवड तुमच्या सर्वांच्या तनामनातलं गोड असं व्यक्तिमत्व असलेले आदरणीय विजयरावजी भांबळे साहेब यांच्या अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तळेकर भैयांनी हा कार्यक्रम ठेवला. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. समाजाची निष्ठेनं सेवा करणाऱ्या एका राजाश्रय मंडित असणाऱ्या व्यक्तीला कोटी कोटी शुभेच्छा. सन्माननीय विजयरावांना गोड अशा सदृढ इथून पुढचं आयुष्य प्राप्त हो. सदृढ प्राप्त झालेल्या आयुष्यात त्यांनी समाजाची सेवा करू. समाजाची सेवा करण्यासाठी माझ्या विटेवरच्या मालकांनी भगवान शिवशंकरांनी त्यांना राजाश्रय देव आणि त्या राजाश्रयावर राजसत्तेवर आरूढ असताना सर्वसामान्य माझ्या शेतकऱ्यांची सेवा त्यांच्या हातातून आतूट घडो आणि त्या सेवेच्या पुण्याईनं पुन्हा त्यांना राजाश्रय प्राप्त हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला काय वानो आता नपुरे ही वाणी तुकोबरे म्हणतात माझी वाणी पुरत नाही. असं काय असेल संतांकडं? पंढरपुराच्या त्या पवित्र त्या पंढरपुरातल्या मालकाच्या सानिध्यात चातुर्मास चालत असतो. पाचेगावकर असा हा पवित्र चातुर्मास. त्या चातुर्मासामध्ये विटेवरच्या मालकाच्या दरबारात एक महान भगवत भक्त काकडा करायचे. दोन लोकांच्या काकड्यांचं वर्णन मोठमोठ्या संतांच्या मुखारविंदातून श्रवण केलं. मी तर बघायला नव्हतो. आळंदीत काकडा करायचा नामनिष्ठ मुक्त कैवल्य वैकुंठवासी हैबत बाबांनी आळंदीत काकडा केला की माऊली महावैष्णव ज्ञानोबरायच्या समाधीला घाम येत होता. समाधी डुलत होती. काय काकडा असेल तो. जगदानंद कंद जगतपती भगवान पांडुरंग परेश या पंढरपुरामध्ये भगवंताच्या सानिध्यात काकडा केला. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य एक महान अधिकार संपन्न भगवत भक्त बंकट स्वामी त्यांनी काकडा करायचा. स्वामींचा काकडा सुरू झाल्याच्या नंतर तोपर्यंत देवाची पूजा आटपली. देवाला अलंकार वस्त्र चढवले की पुजारी बाजूला बसायचे आणि स्वामींचा काकडा सुरू व्हायचा. बंकट स्वामींचा काकडा सुरू झाला की विटेवरच्या मालकानं डुलायचं. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात. मी एक व्याख्या सतत मांडत असतो. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं किती कोण्या दिवशी संपवायचं ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो जगाचा बाप स्वामींचा काकडा ऐकत असताना डुलत होता. काय काकडा असेल ते. चातुर्मासातला काकडा. काय वानू आता न पुरे वाणी. चातुर्मास चालू असताना स्वामीवर अतूट प्रेम करणारा एक व्यक्ती त्याची आई जात राहिली. आईचं तटांगण जळत होतं. आईला अग्निदहन दिल्याच्या नंतर घरी आल्यावर त्यांचा एक मित्र होता. त्याने कानात सांगितलं का रे तुझी जन्मदाती आई गेली. काय वानू आता न पुरे वाणी. तुला जिने जन्म दिलाय ती आई तुझी विश्वात्म्यात विलीन झाली. पण तुझी ज्या महाराजावर अतूट श्रद्धा आहे असे गुरुवर्य बंकट स्वामी यांचं कीर्तन तुझ्या आईच्या उदक शांती विधीला व्हावं. आपल्याला 13वा माहित आहे, 10वा माहित आहे. आपण ज्याला गोड जेवण म्हणतो का धर्मशास्त्राच्या भाषेमध्ये कर्मकांडाच्या भाषेमध्ये आपल्या संप्रदायाच्या भाषेमध्ये त्याला उदक शांती विधी म्हणतात. अशा या उदक शांती विधीला स्वामींचं कीर्तन व्हावं. पण त्या
भक्तांनी मित्रगणांना सांगितलं 4 महिने बंकट स्वामी पंढरपूर सोडत नाहीत, कारण ती महाराज लोक पाकिटावर कीर्तन करणारी नव्हती. एखादा माणूस त्याला म्हणेल इतके इतके पैसे देतो तुम्ही पंढरपूर सोडा, ती तसली महाराज नव्हती, याच्या पलीकडची होती ती. म्हणून ती विकत घेता येणारी महाराज नव्हती. ते 4 महिने चातुर्मासात पंढरपूर सोडतच नव्हती, असा त्यांचा नियम होता. काय वानवाता न पुरे वानिया, किती अधिकारी असतात ते संत. आपण यांच्या तत्वात किती बसतो याच्यासाठी कीर्तन ऐकायचे. पण त्याच्या मित्रांनी, परिवारातल्या लोकांनी, काही पाहुण्या राहुण्यांनी अति आग्रह केल्यामुळे आईचं तडांगण जळत असताना गच्चीवर गेलं, वरून पाहिलं. त्याला काय संकेत झाले काय माहित. त्या आईच्या जळत्या चितेकडे वरच्या गच्चीवरून बघत असताना आईला एक शब्द दिला, माय तुझ्या पोटी जन्म घेतलाय, पवित्र कुश आहे तुझी, तुझ्या पवित्र कुशीतून जन्म घेतला, याच्याकरता एका निष्ठावंत वारकऱ्याच्या चरणावर लीन झालोय. आणि तो वारकरी, तो महात्मा, तो योगीराज, ते स्वामी तुझ्या उदक शांती विधीच्या कीर्तनाला मी आणील, असा आईच्या तळंगणाकडे, जळत्या तळंगणाकडे बघत असताना शब्द सोडला. राखेचा कार्यक्रम आटपला. ताड 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 कशाने पंढरपूरला तो काळ असेल मला काही सांगता येत नाही, पण पोचले पंढरपूरला. वैकुंठवासी बंकट स्वामींचा काकडा ऐकण्यासाठी पंढरपुरात स्वामी चंद्रभागेहून स्नान करून यायच्या अगोदर 1-1 तासानं माणसं जागा धरून बसत होते. त्याला तिथे काकडा किती सुंदर करत असतील. स्वरात म्हणला म्हणजे काकडा नाही, नुसता स्वर चांगलाय म्हणून काकडा नाही, स्वर लय लोकायला येते. कुठल्या अभंगाला कुठला स्वर लावावा याला काकडा म्हणत असते. निळोबरायचा एक पुरावा आहे आसाराम, फक्त असं सांगतो ना, निळा म्हणे हे नवरस देख, जानती गायक चतुरते, अभिन्नो भिन्नो नवरसा स्थितो ती कळा ती जायते, विन्मखा भयो शास्त्रो संपन्ने स्ततान वैष्णवम जनपुनिता नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलंय का? या तत्वात बसतो त्याला गायक म्हणायचे. रामायण चालू होतो, पाचेगावकर रामायण सांगू लागले एक महाराज, आणि रामायणात प्रसंग आला, भगवान वनवासाला गेले आणि कौशल्या माता म्हणून लागल्या, मला राम टाकून चालला, मा प्रभू मला टाकून चालला. एक गायक लगेच टाळ घेतला आणि म्हणला, कसा मला टाकून गेला राम. कशा बुकल्या होत्यात पकवाद्याला. एक जण उठला आणि म्हणला, तू माय मेल्यावर असंच गाशिंग करे. राम वनवासाला चाललेत ह्या स्वरात गात असतेत का सुंबळ्या? असं काही गातेत त्याला नसतेत संप्रदायात म्हणे. नियम आहेत, नियम नियम नियम. तो काकडा होता, काकडा. काय स्वर असायचा, काय प्रेम असायचं. ज्या ज्या उक्ती करता ज्या अभंगाची निर्मिती आहे त्या त्या उकोक्तीनुसार ते आळवायचे, आणि विटेवरचा मालक ते ऐकत असताना मंत्रमुग्ध व्हायचा आणि डुलू लागायचा. देव देव आपल्या स्वप्नात नाही, नये योगियाच्या ध्याना, योग्याच्या ध्यानात नाही, तप्याच्या ध्यानात नाही, जप्याच्या ध्यानात नाही, अनुरागांच्या ध्यानात नाही. 15-15 फूट जटा वाड्या काय कायच्या. डाल असती का डाल, डाली सारखी नख झाली काय कायच्या, चुंबळी वळल्या, त्याच्या स्वप्नात नाही. आणि तो स्वामींच्या पुढे नाचत होता. त्यावरती अधिकार किती असेल स्वामींचा बघा. काय वानवाता न पुरे वानिया. तुकोबाराय का म्हणतात संतांचं वर्णन करत असताना वाणी पुरत नाही. 2च पुरावे ऐकायचे. हे कीर्तन असतात का, हे काही औचित्य साधण्यासाठी कीर्तन असतात. आपलं आपलं सोडायचं नाही आणि यायचं जाऊ द्यायचं नाही. यायचं झालं पाहिजे ना, आपण आपला अपमान होणार नाही असं वागलं पाहिजे. नियम आहे.
सुनेनं जावं, सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. सुनेनं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. सून जर स्वयंपाक करत असताना सासरा चुलीला पाय लावून शेकत असेल तर धिलपीनच आणायचा माता, काय पाप लागत नाही. हा, नियम सांभाळायचे, नियम. माणसं काकडा ऐकायसाठी बसायचे. काही काही माणसाला बसायला थोडी जागा असायची. पाचेगावकर तितक्यातच माणसं बसायचे काकडा ऐकायला. ज्याची आई मृत्यू पावली तो चंद्रभागेच्या वाळवंटात हजर आहे. तिसऱ्या दिवशी राख विसर्जित केली. स्वामी स्नान करून असे वाळवंटात पुढे निघतात. तेवढ्या अवकाशात साष्टांग दंडवत घातला स्वामींच्या चरणावर. साजूकसा चांदण्याचा प्रकाश होता. मला असं वाटते पौर्णिमेची रात्र असावी. त्या चांदण्याच्या प्रकाशात बंकट स्वामींनी त्या शिष्याकडे बघितलं. का रे लांबून पाय पडतोस? म्हणे माझी आई गेली. कधी गेली आई? आजचा 4था दिवस उजाडला. मग तू पंढरपूरला कशाला आला? या पवित्र अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रभागा, या पवित्र चंद्रभागेत आईच्या अस्थी विसर्जित केल्या. बर बर बर, येतो कधी तुला भेटायला? त्यानं सांगितलं स्वामी एक विनंती आहे. माझ्या आईच्या उदक शांती विधीला तुमचं कीर्तन व्हावं. आता त्याच्यावर दुःख कोसळलेलं होतं. त्याची आई गेलेली होती. स्वामींनी विचार केला याला काय बोलावं. ते कडक व्यक्तिमत्वाची माणसं होती. हा, ते असं काही कोणाच्या खिरीचा चमचा कधीच कढीत घालायचा नाही. एखाद्या वेळेस खिरीचा चमचा कढीत जमल, पण कढीतला कधीच खिरीत खुपसायचा नाही. तेवढी होत असती खिरी. हे असले कोणीकडे ते फिरणारी लोक नव्हते. अधिकारी लोक होते, ते तात्विक लोक होती, सदाचारी लोक होती. सद्गुरु वैकुंठवासी बंकट स्वामींनी सांगितलं, बाळा तुझी आई गेली याचं मला दुःख आहे, पण मी 4 महिने पंढरपूर सोडत नाही, हे तू लक्षात ठेव. पण व्यासपीठावरल्या सर्व राजकारत्यांना सांगतो, तो भक्त ऐकायलाच तयार नाही. स्वामी ऐकायला तयार नाही, मी पंढरपूर सोडत नाही. किरण भैया त्या भक्तांनी वैकुंठवासी स्वामींना सांगितलं, ज्या जागेवर आईचं तडांगण जाळलंय ती जागा अजून पांढरी शुभ्र आहे. त्या जागेवर अजून 10-5 क्विंटल सरपण टाकील, सरपण पेटील. तुम्ही नकार दिला की त्या सरपणात स्वतःचा देह जाळून घेईल. नाईलाजानं स्वामींना हो म्हणावं लागलं. काय हरकत नाही, फक्त कोणाला म्हणू नकोस, येतो मी तुझ्या आईच्या उदक शांती विधीच्या कीर्तनाला. येतो म्हणे, येतो जा. इतकं खुश झालं, इतकं खुश झालं, असं वाटलं की मला विटेवरचा मालकच भेटला. इतका त्याच्या अंतकरणात आनंद होता. आलं की ठराविक तात्विक काही वारकऱ्यांना सांगितलं, उदक शांतीचं कीर्तन अमक्या अमक्या दिवशी आहे आणि त्या दिवशी तुम्ही कीर्तनामध्ये या. तर सगळी त्या परिसरातले तात्विक, त्या काळात ती माणसंच तात्विक होती. त्या वारकऱ्यांनी सांगितलं, अरे वेडायस की काय तू बाळा? अरे स्वामी कसे येतील? ते चातुर्मास पंढरपुरात असते, ते पंढरपुरात 4 महिने बाजूला कुठंच जात नाही, ते कसे येतील रे? ते माणसं नियमच मोडत नव्हते. 6 दिवसाचे भागवत झालेले पाहिले नाही. 6 दिवसाची रामायण, 6 दिवसाचे भागवत करणारे महाराज पण पाहिले. तिथं सुरू करायचे, तुमच्या इथं टाइम नाही, आमचं 6 दिवसाचं करा. बोकांडी पाप पडून सुमल्या सगळं. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. माणसानं बाकीच्या सगळ्या गोष्टीत नाक खुपसिलं पाहिजे, पण अष्टादश संतांनी लावून दिलेल्या नियमात नाक खुपसायचं नाही. इतकं जपलं तरी पंढरपुरातल्या मालकाला आवडते, एवढीच आचारसंहिता सांभाळायची. ठीक आहे, म्हणजे
येतील ते बघू, ते जर आले तर आम्ही हजरच आहे. तो दिवस नेमला. त्याच्या आदल्या दिवसात काकडा आटपला. स्वामींनी आपलं पंढरपुरातून उचलता पाय घेतला. त्या भक्ताच्या गावी मुक्कामाला पोचले संध्याकाळच्या. इतका आनंद त्याला, इतका आनंद, चर्चा करू नकोस रे, आलो मी, सकाळी कीर्तन करू. स्वामी तिकडे गेले. स्वामींच्या स्नानाची वाट चंद्रभागा पाहत होती. वैकुंठवासी स्वामींच्या स्नानाची वाट चंद्रभागा पाहत होती. स्वामी कधी येतील आपल्याकडे, कधी येतील आपल्याकडे. त्या दिवशी स्वामी गैरहजर. निष्ठावंत जे श्रद्धाळू लोक होते आपोआपलं पोतडं बोऱ्यात टाकून मंदिरामध्ये काकडा ऐकण्यासाठी बसली. ठरलेल्या वेळेला स्वामी यायचे. ती वेळ निघून 10-15 मिनिटं निघून गेली. काही लोकांनी विचार केला स्वामी आजारी तर नसतील, त्यांना तापता आला नसेल, शरीर खणखणत करत नसेल, त्यांना काही अडचण तर नसेल, चंद्रभागेतून येता येता पाय घसरून पडले तर नसतील, पायाला विजा तर झाली नसेल. त्याच्यातले 4-2 जणांनी सांगितलं आमची जागा आमची रिझर्व राहू द्या, आमच्या जाग्यावर कोणी बसू नका, आम्ही स्वामींना बघून येतो. आणि चंद्रभागेकडे दत्त घाटाकडे पायी 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 10-5 वारकरी आले. स्वामी दिसत नाही. तोपर्यंत विटेवरच्या मालकाचं स्नान आदी करून पूजा सगळं आटपली होती. विटेवरच्या मालकाला स्नान घालण्यासाठी विद्वान पुदे होते. काय मंत्र म्हणायचे ते? निधियाम निधिपदे गवदति सुदयने कालदि चंदनि भयतति व्याप सोदंकाल भवजायन्ते आपांपति यमनिरयति जायो पंचगव्य वन सकल सुधा आपांपति यमनिरयति सकल दियति भवगव्या जायन्ते मधुयति स्नानं शर्कर स्नानं रक्त स्नान भयमुच्यते विन्मगवयननि सकल सुधारा विन्मगवयननि सकल सुधारा विन्मगवयननि सकल सुधारा. अशी गोड मंत्र म्हणणारी माणसं. काय स्नान, काय स्नान. घृतं स्नानं तुपान स्नान, नवनीतं स्नानं मधस्नानं चंदन विलेपन स्नानं शर्करा स्नानं दुग्ध स्नानं. असं स्नान असं काय 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 तो आनंद. हे सगळं आटपलं. लोक जोपर्यंत देवाला गंध लावत होती, कपडे घालत होती, तोपर्यंत सगळी भक्त देवाकडे बघत होती. पण हे देवाचं सगळं आटपल्याच्या नंतर पुजारी खाली बसले. त्यावेळेला पुन्हा आता विरह सुरू झाला. स्वामी का आले नसावा, अर्धा तास निघून गेला. निष्ठेनं स्वामींचा काकडा ऐकणाऱ्या भक्ताचा विरह इतका टोकाला गेलता की तो विरह पंढरपुरातल्या मालकाला सहन झाला नाही. पंढरपुरातल्या मालकानं विटेवरनं उडी टाकली आणि वैकुंठवासी बंकट स्वामींचं रूप घेतलं आणि काकडा म्हणायला सुरुवात केली. वैकुंठवासी बंकट स्वामीच्या रूपात विटेवरच्या मालकाने काकडा केला. काकडा. कल्पना करा, देव काकडा म्हणायला बसल्याच्या नंतर काय काकडा झाला असेल तो. काय अभंग असतील, काय भोपाळ्या असतील, काय काय नाविन्य असेल ते. किती किती नाविन्य. हरिपाठ आणि काकडा हे वारकरी संप्रदायातल्या लोकांची संध्या आहे. संध्या संध्या आहे. इतकं मोठं टोक आहे. काकडा इतका सुंदर झाला, इतका इतका स्वरात काकडा. सगळी म्हणायची आज स्वामीला वेगळीच ताकद आहे. स्वामींना उशीर झाला याच्यामुळे राग आला असावा का? काय स्वामींनी काकडा केला, काय स्वामींचा स्वर चलतोय. तो मंडप तणानून गेला. इतका सुंदर काकडा. सर्व संतांच्या आरत्या झाल्या, सर्व देवांच्या आरत्या झाल्या, पण एकच आरती चुकली, ती फक्त पांडुरंगाची. तेवढी आरती मात्र घेतलीच नाही. तर स्वामींनी आरती घेतली नाही असं बाकीच्या भक्तांना म्हणायची टप्पर काय? ठीक आहे, मी काही म्हणता म्हणता चुकलं तर बाजूचा कोणी सांगेल बाळू महाराज इथं चुकले, ढकू शकते, आपली ती लायकी नाही. पण ज्या व्यक्तीनं काकडा केल्याच्या नंतर विटेवरची मूर्ती नाचती अशा बंकट स्वामींना कोण बोलू शकते तळेकर भया की तुम्ही आरती घेतली नाही? काय टप्पर आहे पाचेगावकर, काय म्हणू शकतो. पण मनात सगळ्यांचे होतं पांडुरंगाची आरती राहिली.
दुसऱ्या दिवशी खरे स्वामी आले, काकडा झाला. 4-8 दिवसाच्या नंतर जे हृदयस्थ होते, कारण ते माझ्या फार जवळ आहेत हे म्हणणं वेगळं, ते माझे फार घनिष्ठ मित्र आहेत हे म्हणणं वेगळं, पण ते माझे जिवलग मित्र आहेत हे म्हणणं फारच वेगळं. तसं काही अत्यंत हृदयस्थ मित्र होते. मित्र म्हणणं चुकीचा शब्द गेला. हृदयस्थ, अंतःकरणपूर्वक प्रेम करणारी, अशी निष्ठावंत स्वामीवर प्रेम करणारी काही भक्त होती वयस्कर. एके दिवशी स्वामी बसल्याच्या नंतर काकडा आटपलेला होता. सगळी भक्तगण उठून गेली आणि ही 4-2 जण स्वामीच्या जवळ बसली. दर्शन घेतलं आणि विचारलं, स्वामी गेल्या 10-12 दिवसापासून काही विचारायचंय, विचारू का? अरे विचारा, काय भीता म्हणे, माझा आटपलाय काकडा, आता मी निवांत, बोला. नाही म्हणे स्वामी, अमक्या तारखेला, अमक्या तिथीला आमका वार होता, त्या दिवशी तुम्ही काकडा केला पण पांडुरंगाची आरती म्हणली नाही. काय वानू आता न पुरेवानी. स्वामींनी सांगितलं, अरे चुका काढता माझ्या? नाही, चूक नाही काढत, तुम्ही पांडुरंगाची आरती म्हटली नाही. स्वामींनी त्याला जवळ घेतलं आणि कानात सांगितलं, बाळा तुला खरं सांगू का, मी त्या तारखेला, त्या तिथीला, त्या वारी पंढरपुरात हजरच नव्हतो ना. मी काकडाच केला नाही, त्या आरती, आरती कसा म्हणेल? त्यांनी सांगितलं, हे नका सांगू, काकडा तुम्ही केलाय, सर्व संतांच्या देवाच्या आरत्या तुम्ही म्हटलात, फक्त पांडुरंगाचीच आरती तुम्ही म्हटला नाहीत. हे ऐकण्यासाठी आम्ही होतो, हे बघण्यासाठी आम्ही होतो. ते ऐकायला तयार नाहीत, स्वामी मान्य करायला तयार नाहीत. शेवटी एका भक्ताने पाय धरले आणि सांगितलं, स्वामी विनंती करून तुम्हाला सांगतो, त्या दिवशी तुम्ही आरती म्हटलीच नाही. या भक्तांचा आणि स्वामीचा संवाद ऐकत असताना विटेवरचा मालक रडत होता. स्वामीच्या लक्षात आलं, काहीतरी नाटक यानंच केले. स्वामी उठले आणि विटेवरच्या मालकाचे पाय धरले, देवा सांग त्या दिवशी काकडा कोणी केला? विटेवरच्या मालकानं वैकुंठवासी बंकट स्वामींना मिठी मारली आणि मानावर मान टाकली आणि कानात सांगितलं, स्वामी तुम्ही काकड्याला नसल्याच्या नंतर एवढी भक्त विरहात होती, त्यांना दुःख वाटत होतं, कधी स्वामी येतील, कधी स्वामींचा काकडा ऐकू. इतकं तुमच्यावर त्यांचं अतूट प्रेम होतं, तुमच्यावरचं प्रेम त्यांचं व्यर्थ जाऊ नये याच्याकरता मला तो विरह सहन झाला नाही, मीच तुमच्या रूपात काकडा केला. मग आरती का म्हटले नाही? देवा स्वामी, मी माझी आरती मी कसा म्हणू? माझी आरती मला कशी करतायत? दृष्टांत संपला. जो महात्मा पंढरपूर सोडून गेल्याच्या नंतर त्या महात्म्याच्या रूपात पंढरपुरातला मालक काकडा करतो, ही वैकुंठवासी बंकट स्वामींचा अधिकार किती मोठा असेल. आणि एवढ्या टोकाला गेलेल्या संतांचं मी कितपत वर्णन करू? काय
ज्या व्यक्तीच्या जाग्यावर विटेवरच्या बापाने, जगाच्या बापाने त्या व्यक्तीच्या रूपात काकडा करावा, त्या व्यक्तीची जागा भरून काढावा, ती व्यक्ती किती मोठी असेल. म्हणून काय वान वाता न पुरे ही वाणी, म्हणून माझी वाणी पुरत नाही तुकोबरा म्हणतात. एक प्रसंग मांडतो तुमच्या पुढे, तोपर्यंत आपला वेळही संपतो. एक फार मोठा सप्ताह चालू होता. त्या सप्ताहामध्ये 10,000 15,000 अशी रोजची लोक जेवायची. त्या सप्त्यातला तिसरा दिवस आहे. त्या तिसऱ्या दिवशीचे कीर्तनकार टेलर दुपारी 12 वाजताच आले. सात्विक सदाचारी कीर्तनकार होते. साहेब येणार आहेत ना, येऊस तर सुरू ठेवू. त्यानं 12 वाजून म्हणजे बरं, मला खुर्ची सगळं पेटवावं लागेल ना. दहा 15,000 लोक जेवायची. इतका मोठा सप्ताह. कीर्तनकार दुपारी 12 वाजता हजर. एकला गाथा भजन सुरू 12:30. हातपाय धुतले, चूळ भरली, कंबर आवळली. त्या दिवसाचे तिसऱ्या दिवसाचे कीर्तनकार गाथा भजनाला उभे. इतक्या लवकर कीर्तनकार गेल्या होते, त्याला अपमान वाटत. आताचे कीर्तनकार गाथा भजन, गाथा भजन आटपल्याच्या नंतर पंक्ती मंडपात त्याच पंक्तीला कीर्तनकार. हा हा, बापरे, पंक्तीला जेवल्या होता, अपमान वाटन. ती माणसं पंक्तीत जेवत होती, अधिकारी लोक होती ती. महत्व हरवी चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडवणी. काय वान वाताना पुरेवाणी. उदाहरण क्रमांक 2 सांगतो. एवढे मोठे टोकाला गेलेली महात्मे पंक्तीला जेवत होती. पंक्तीला पंगत आटपली. बघता बघता 4, 4:30, 5 वाजले आणि 5, 5:30 वाजता सप्ताहातला हरिपाठ सुरू होणार. महाराज एका बैठकीत बसले. तिथं पंच कमिटी, सप्ताहाची जी कमिटी होती, 10-15 लोक अशी. त्या काळातले श्रीमंत 40-45 वर्षापूर्वी 10-15 हजार सप्ताहात माणसं जेवत होते. त्यावर तिथे कार्यकर्ते किती मोठाले असतील कल्पना करा. महाराजांच्या सानिध्यात बसले आणि तितक्यात आचारी मध्ये आला. आचार्याने सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीला सांगितलं, दादा, बाबा, काका, अण्णा, तात्या, जिजा, उद्याची 4थ्या दिवसाची पंगत आहे. या पंक्तीला फराळाचं करायचंय का मिष्टान्न करायचंय? तर त्या सप्ताह कमिटीतल्याने सांगितलं, अरे फराळ एकादशीला असतो. हो, मला तेच विचारायचंय, साबुदाणा भिजवायचा फराळासाठी का जिलेबीला पीठ लावायचे? तर त्या सप्ताह कमिटीतल्या एका व्यक्तीनं सांगितलं, अरे तू माळकरी आचारी आहेस ना, शक्यतो कमी आचारी माळकरी असतात माझ्या पाहण्यात. जामकर कमी कमी असतात आचारी माळकरी, फार कमी कमी कमी. तू माळकरी आचारी आहे ना, मग तुला कळत नाही का उद्या एकादशी असेल तर साबुदाणा आज संध्याकाळी भिजव आणि दशमी असेल तर मग जिलेबीचं पीठ भिजव. ते म्हणे मला कळतंय हो, पण भानगड अशी झाली, 2 पंचांगावाल्याने एकानं उद्याची एकादशी टाकली आणि एकानं परवाची टाकली. मग नेमकी तुम्हाला धरायची कोणती? मी तर आचारी माणूस आहे, मी साबुदाणा भिजू आणि तुम्ही म्हणा आमची दशमी आहे, मग हे साबुदाणा कोणाला खाऊ घालायचा? नेमकं सांगा म्हणे काय करायचं ते. त्या दिवशी जे कीर्तन कराल ते त्यांना विचारलं, सांगाव उद्या एकादश धरायची का परवा? ते म्हणले मागची एकादश सोडली द्वादशीला, द्वादशीपासून मी काळजी करतो की एकादश कोणतीच धराव. ते म्हणले मलाच कळलं तर आचार्याचा का मिळ बसायचा, त्याला काय सुधारणार एकादशी कधी धराव. जवळच एक पंचांग करते होते सोलापूरला.
पंढरपूरच्या जवळ सप्ताह, त्याला आमंत्रित केलं दोघायला. का म्हणे तुम्ही उद्याची एकादशी टाकली, त्या पंचांकर्त्याने उद्याची टाकली. मग मला विचारा म्हणे, दुसऱ्याची इचकू नका. मग तुम्ही उद्याची कशी काय टाकली म्हणे? अभ्यास करून टाकली. कालगणनेचा अभ्यास केला, करण काढे, बळ काढे, पळ काढे, क्षण काढे, निमिष काढले. व्याघ्रम व्याधा कालम अपरन्न कालायाम भेदम विन्मखा भय छिन्नानाम जायते कृतु संगानाम भय व्याप्ती अधिष्ठित यति लोकत्रयो भास्कर तेज निकांती भयो निशापति सकल निसुदेय निकाला निशापति सकल निसुदेय निकाला निशापति सकल निसुदेय निकाला गत्वां भयतति विन्मख छन्दो परान्न भेदो जायन्ते अपरन्नादिति विन्मख भाय करणं भवतति विन्मख भाय निमिषं मात्रो सकल जना निमिषं मात्रो सकल जना निमिषं मात्रो सकल जना. या सर्व गोष्टीचं गणित करून मी उद्याची एकादशी काढली. दुसऱ्याला विचारलं, का हो तुम्ही परवाची कशी काढली? म्हणले, त्यानं गणित केलं, मी काय गोट्या थोड्याच खाल्ल्या. मीही गणितच केलं ना. ज्यानं एकादश लिहिली त्याला धरायचा समन नसतो. काय समन नाही, काय पुस्तक विकणाऱ्याला एकादशीहून काय घेणे. आमच्या कॉलनीमध्ये आमच्या एकादशी एक म्हातारी सांगत असती. कशाहून सांगते सांगू का? ज्या दिवशी केळाचे जास्त गाडे कॉलनीत विकायला येते ती समजे आजची एकादशी. म्हणलं, द्वारका काकू आजची एकादश कस काय? सादेक आजच केळाचा गाडा घेऊन आला. आन्सर बी आजच केळाचा गाडा घेऊन आला. अख्तरनं बी आजच केळाचा गाडा आणला. पाशामियानं बी आजच केळाचा गाडा आणला. बिचारी केळं ऐकणारी माणसं. पण त्याला पक्क कळते, हे माणसं एकादशी धरतेत, आपले केळं आजी कधी चतुर्थीच्या दिवशी केळी ते ऐकणार. त्याच्यावरून लक्षात घ्यायचं. मी पण लक्षात घेतो, आज काहीतरी हिंदू संस्कृतीचा उपवास आहे. म्हणजे मुसलमानाला कळतं एकादश कोण्या दिवशी. आणि हिंदू जन्माला येऊन ते म्हणते चतुर्थी कोण्या दिवशी. रुमण्यान बसायची जागा हा ना, त्याला 2 महिने खाली बसता नाही आलं पाहिजे. अरे सतारबाई एकादश सांगायला. त्याला माहिती आज आपण केळीचा गाडा नेला की केळीचा गाडा ऐकतो. आज सोमवारी श्रावणातला ते सांगतोय. श्रावण महिन्यातला सोमवार. एक जणांनी बिस्किट खाल्ल्यावर म्हणलं आज सोमवार आहे का? म्हणलं 7 पुढे खाईन मग महादेवात पाया पडायचा. इतके काय काही विचित्र माणसं. ते म्हणले, आपल्याला काही समज तुम्ही धरा नका धरू, काही घेणं देणं नाही. पण सप्ताह कमिटीने विचार केला, आपण जर एकादशीच्या दिवशी अन्नदान केलं तर अख्ख्या महाराष्ट्रात आपलं नाव खराब होईल. एवढा मोठा सप्ताह केला आणि लोकायला एकादशीच्या दिवशी जेव घातलं. करावं का? तर त्या दिवशी जे कीर्तनकार होते त्या कीर्तनकारानं सांगितलं, आपल्या एकादशीची शंका मिटिणारा पंढरपुरात एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे चातुर्मासी महाराज. आणि या चातुर्मासी महाराजांच्या आश्रमावर जर तुम्ही पोचले, त्यांना जर विचारलं तर ते सरळ सांगतील तुम्हाला एकादशी उद्याची धरायची का परवाची. तोपर्यंत मी बी जात नाही इथून, मी थांबतो म्हणे. 10-5 माणसं पंढरपूरला रवाना झाले. जवळ होतं पंढरपूर. पंढरपूरला पोचल्याच्या नंतर चातुर्मासी महाराजांच्या आश्रमात प्रवेश केला. तर महाराज त्या दिवशी आश्रमात नव्हते. तर 40-50 वर्षापूर्वी महाराज कुठे गेले ते फोन नव्हते, काही नव्हते, त्याच्यामुळे काही कळत नव्हतं. महाराजांचा आश्रम झाडणारं एक पोरग होतं. 40-42 वर्षाचा मुलगा होता. ते आश्रम झाडायचा महाराजांच्या सानिध्यातला तो विद्यार्थी होता. त्यांनी बसायला बोऱ्या टाकला, पाणी दिलं प्यायला. कोणी कोणी येणं केलं. काय नाही म्हणे, आमच्याकडे सप्ताह चालू आहे. तुमच्या सप्ताहातले महाराज गैरहजर आहेत का? नाही म्हणे. मग आमच्या महाराजाला न्यायला आले का? नाही रे म्हणे.
महाराज आमची वेळेत येतात, सगळे कीर्तन करतात, पण आम्हाला अडचण आहे. एकादशी पंचांगात 2 टाकल्यात. स्मार्त आणि भागवत जर असेल तर भागवत एकादशी वारकऱ्यांना धरतात असा निर्बंध आहे, पण तिला स्मार्तही लिहिलं नाही, तिला भागवतही लिहिलं नाही. आम्ही एकादश कोणती धरावं याची पंचायत आहे, म्हणून आम्ही गुरुवर्य चातुर्मासी महाराजांना एकादशी विचारण्यासाठी आलो. तर वैकुंठवासी चातुर्मासी महाराजांचं चरित्र धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे. फार मोठी व्यक्ती वक्ते बाबा भैरसकर. वारकरी संप्रदायात वक्ते बाबा म्हणजे अधिकार संपन्न व्यक्ती होती. उत्तरायण लागल्याच्या नंतरच दिवस ठेवला, एवढी मोठी अधिकारी व्यक्ती. मी पंढरपूरला एका प्रवचनात त्यांचा निर्वाळा ऐकला. मग त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, फक्त तुमची एकादशीची अडचण आहे ना, उद्याची धरायची का परवाची? मग तुम्हाला आमच्या महाराजाची काय गरज आहे? तर ते सप्ताह कमिटीतले त्या काळातले श्रीमंत माणसं होते. त्यांनी सांगितलं, अरे बाबा, तुमचे महाराज जर म्हणले, तुमचे म्हणजे आपले चातुर्मासी बाबा जर म्हणले उद्याची एकादश धरा तर आम्ही धरणार, ते जर म्हणले परवाची धरा तर आम्ही धरणार, ते सांगतील ते पर्व काळ. तर त्या विद्यार्थ्यानं सांगितलं, आमचे बाबा नसले तरी तुम्हाला एकादश सांगतो. कोण सांगेल? म्हणजे आमचे बाबा एकादशी ज्या दिवशी त्याचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी धरतील. काय म्हणला तो विद्यार्थी? आमचे चातुर्मासी बाबा ज्या दिवशी त्यांनी पाळलेलं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी ते एकादश धरते, ते पंचांग पाहतच नाही. कल्पना करा, चातुर्मासी महाराजांचं कुत्र एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. काय कुत्र विद्वान असेल कल्पना करा. मी हे जे सांगतोय म्हणजे माझ्या गोळ्या नाही संपल्या बरं, गांजावळून थोडाच आलो मी कीर्तनाला. ज्वलंत घडलेला प्रसंग. सप्ताह कमिटीतले 2-3 माणसं जरा आडमुठ होते. माणसं परमार्थ करतात म्हणजे सात्विक असतात असं कसं काय म्हणायचं? माझ्या लहानपणी माणसं बैलगाड्याने कीर्तनाला जायचे, मी डोळ्याने पाहिले. 83चा जन्म. बैलगाडीनं कीर्तनाला जायचे, कीर्तन ऐकायचे आणि जाताना दुसऱ्याचं बाटू उपटून न्यायचे. हे मी डोळ्याने पाहिले. माणसं कीर्तन रडून ऐकायचे आणि जाताना कंसाचंच बाटू उपटून न्यायचे, ज्याचं भेटेल त्याचं. किती माणसं बहादर होते. हे चंद्रभागेत असे दाबू दाबू हाणले तरी यायचा उद्धार असतो का? असे लय जण सप्ताहात असतात ना, लय जण माणसं परमार्थ करतात म्हणजे सात्विक कसं म्हणायचं? मला 7-8 जण भेटले, नवरात्रात चपला घालीत नाहीत. नवरात्रात चपला घालीत नाही म्हणे मी देवीचा भक्त आहे. नवरात्रात जेवत नाहीत, साबुदाणाच खातेत 9 दिवस आणि दसरा झाला की घोरपडी धरीत येत. समुद्रात दाबले तरी यायचा उद्धार होतोय. असे लय जण पाहिलेत ना, लय जण पाहिले. 4-2 दिवस सत्यात आले की त्याला वाटतं मी तुकाराम महाराजाचा चुलता, ते सुंबळे आहेस का काय? जटावळ्यात त्याचा मेळ नाही. तू काल परवा आला बायला शिकडं, आम्हाला शिंग हाणतो का तू? विठाला असे 4-2% माणसं परमार्थात गेले तरी येड्यावानी बोलत येतच. त्याच्यात एक अंश असतो. माणसाच्या वागण्यावरून लक्षात घ्यायचं हे मागच्या जन्मात कोण होतं. कोटीनं पैसे आहेत जवळ तरी कपडे नीट घालीत नाही. बँकेत कोटीन, धोत्राला गाठी. कोटीनं पैसे आहेत, कोटीनं. घराच्या दारावाट संपत्ती निघाली तरी कपडे नीट घालीनं कामच करायला असं समजायचं मागच्या जन्मात बैल होता. भोगे
त्याच्या लक्षात येतं एवढी मोठी संपत्ती तरी मळकट राहिला. बैल होताच मागच्या जन्मात. आईनं लेकराला दुधाचा काला केला. काला म्हणत होती माय लहानपणी, आता काय म्हणतात काय माहित. असं काला लहान लेकराला, आणि त्याला ती काय म्हणत होती. त्यानं 2-4 घास खाल्ले आणि ते दुधाचा काला चिवळला. त्याच्यावर माशा बसल्या आणि 10-5 मिनिटाला त्याची आई जेवायला बसली. सुनबाई म्हणले, आत्या तुमच्या नातवाचाच काला घ्या ना. ते म्हणली, बाई त्यानं चिवळलाय कसं खाऊ ग. ज्ञातीपणाचं लक्षण. दुसऱ्याचं उष्ट खाची ज्याला सवय असं समजायचं कुत्र आहे. हिनाकर नसताना बांधलेलं कुत्र बी रस्त्याने चाललेल्या माणसावर गुरगुर करतंय. हो, काही काही कुत्र्याला मोटरसायकलच्या माग लागायची सवय. असे पण काही कुत्रे असे मधात बचबच करतात का समजायचे मागच्या जन्मात नेमका बांड्या कुत्रीचाच होता. समजून हे जनतेनं ओळखून घ्यायचं बरं आपण कोण होतो. मी काय जनगणना करायला आलो नाही, आपण लक्षात घ्यायचं याच्यातला आपल्यात कोणता गुण आहे. सगळ्यांनी एकत्रित स्वयंपाक करायचा आणि घरातल्या सगळ्या लोकांनी एकखट्यात जेवायचं. पण स्वयंपाक करीन पंक्तीला सगळ्या सोबत जेवणार नाही, मला भूक नाही म्हणीन, सगळे झोपल्या स्वयंपाक घरात जाऊन खाईन, अशी जर कोणी असेल तर समजायचं मागच्या जन्मात मांजर होती. मला टकटक दिसत्यात तिघी जणी मागच्या जन्मात मांजरा होत्या. उभ्या राहा तुम्ही तिघी जणी. हे फिरव रे रामेश्वर त्याच्याकडे कॅमेरा तिघीकडे. नग मरण एखादी कीर्तनात. त्याला वाटलं मेल्याला खरंच कळतं का नाही. कशाला जाणला म्हणत असताना मेला किरण भयाना इथं आमच्यावर नांगर फिरवायला. लक्षात कळतं. हो, कळायला पाहिजे माणसाला. भोगावून हो. मालक देवासारखे असले तरी मालकाचे पैसे चोरून भावाचं नाव करून दागिने आणती, अशी समजायचं लोक दार्जिनी आहे. कशा हसत आहेत बघा. एकूण एकीकडे लयच हुशार असत. मला तर चेहरा पाहिल्या कळती कोण बाई मालकाचे पैसे चोरीती. बायका काय नाही म्हणल्या. एक जण मला उठला आणि म्हणला, महाराज पठ्ठ्याची बायको चोरच नाही, पैसे बदलल्यावर कळाली. कोणाकडे बदलीन, कोतोडाकडे नेऊन का. म्हणला, हो राव इतके मोठे सासील ते तिनं. कोणाची चोरली होती तू येत ना सोमळ्या. भोगावून कळून येते. चौर्य कर्मं स्ततेवचम यज्जायते उदर सुधा निवारण हितार्थायाम तत्राम चौर्य कर्मस्ततो हो बिडालखम जायते. खाचे पदार्थ सुद्धा चोरून खातो असं समजायचं मृदंगाचार्य बुवा. हे मागच्या जन्मात लांडग होतो. लांडगे लय चोरूनच शिकारी आणते. पांडवाच्या यज्ञात एक महाराज भांडण लाईत होतो. झोपड्या होत्या राहिला. 1400 लोक होती, साधू लोक. ते महाराज सगळे महाराज झोपले की काय करायचं, ह्या महाराजाची कुबडी त्या पर्ण कुटीत ठेवायचं. ती कुबडी म्हणजे हात टेकून जप करायची. ह्या महाराजाची माळ त्या पर्ण कुटीत ठेवत होतं. त्या महाराजाचा कमलंडू त्याच्या याच्यात पर्ण कुटीत ठेवत होता. सकाळी महाराज एकूण एका तुंबायचे, महाकमलंडू तू याकडं कस काय. ते म्हणला मही माळ तू याकडं कस काय. ते म्हणला माई कुबडी फावडी तू याकडं कस काय. अशी भांडणच. धर्मराजा बेजार ह्या कुठाने. पण पंढरपुरातला मालक लय हुशार. पंढरपुरातल्या मालकाने सांभाळायला संजयाला ठेवलं. संजय नावाचा व्यक्ती, व्यासांची कृपा होती. व्यास कृपा दीपकू संजय झाला. हुशार होता तो संजय. सांभाळायलाच राहिला. कोणता महाराज इकडची तिकड करतोय. ते महाराज संध्याकाळीच पकडलं. याच्या लंगुट्या त्याच्या तिकडं, त्याची फावडी इकडं, याची माळ तिकडं, त्याची कुबडी तिकडं, असं पकडला महाराज. सकाळी सभेत उभा केला. हे महाराज आहेत म्हणे. ते सगळ्या महाराजांची भांडणं लाईत होते. आणि मग विदुर काकाला ज्योतिष्य कळत होतं. महाराज असून याच्या कुबड्या तिकडं, त्याच्या पावड्या तिकडं, याच्या माळी तिकडं, हे असं कसं काय करायला.
तर हिदूर काका म्हणले मागच्या जन्मात तलाठी होतो, माघारीच याच्या त्याला 7-12. इथं कोणी असेल तर माफ करा बरं. हे स्वभाव माणसाच्या वागण्यावर. राजेश बसून कीर्तन आजच ऐकलं असेल तू. राजेश कीर्तनासाठी त्यानं फोन लावला. कधी कधी आमच्यात बी आलं पाहिजे, मजा असते इकडे बी. काय सांगू लागलो, भोगावून कळू येतो कसं वागतं. हो माणसाचं, हो त्याचं एक शास्त्र आहे. चेहरा पाहिल्यावर कळावं याचं किती तोंडात अशी पालवच पचपचती. कळायला पाहिजे माणसाला, कळायला पाहिजे. एकदा मी असं जेवायला बसलो आणि आमच्या पोराच्या माईनं नवी साडी नेसली. तर मी म्हणलं आज काय गुरुवार नाही, लक्ष्मीची पूजा नाही, काही सण नाही, वार नाही, कस काय साडी नेसली असून बा नवी. पण मी काय तिला विचारलंच नाही. रगील ना मी. जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव चरबटन, तिथलं मी भूत. मी काय तिला विचारलंच नाही साडी केवढ्याची आहे, कोणी घेतली, कशी घेतली, काय नाही विचारलीच नाही. तिला वाटत होतं पोरायच्या माईला. पोरायची माय म्हणजे माय मंडळीवर तुम्ही नंतर इचकिता नाही. पोरायची माय ते नंतर वकालत करू नका. दुसऱ्या दिवशी बी नेसली. अरे म्हणलं दुसऱ्या दिवशी कसं काय साडी नेसली, तरी पठ्ठ्याने विचारलंच नाही. तिसऱ्या दिवशी असंच एक जणाचं 13वीच कीर्तन करून आलो घरीच जेवायला. घरीच जेवायचं काय म्हणलं, हां मग कुठं जेवायचं. जेवायला वाढलं. त्या दिवशी मी जिथं जेवायला बसतो त्याच्या 10-5 फुटाच्या अंतरावर त्या साडीची घडी. म्हणलं 2 दिवस नेसली, तिसऱ्या दिवशी घडी ठेवली. जाऊ दे आता, लय बी जास्त तटीत पेटलं ना तर मग भाकरीची पंचायत होत असते. हो लय नाही, विरोधात नाही गेलं पाहिजे. संसारातल्या माणसानं आकारात राहिलं पाहिजे. काय होतंय, चव जर घ्यायची असेल तर वाटीभर वरणात 2 चमचे तूप टाकावं. वरणाची चव कळती, तुपाची चव कळती. वाटीभर वरणात वाटीभर तूप टाकलं की दोन्हीची चव नदीला जाते. हो एखाद्यानं रिवर्स गिअर टाकला पाहिजे संसारात. त्याचंच नाव संसार. ज्यानं लग्न केलंय त्याला सांगतो, ज्यानं लग्न केलं नाही त्याला काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. मी सहज जेवता म्हणलं साडीचा कलर लय खास आहे, खुल्ल्याच. हो बाप्पा, संसारात फक्त तोंड चांगलं ठेवायचं, खुश राहतात, खुश खुश खुश. काय कलर आहे म्हणलं. भाई तुम्ही बघितली नाही. आणि म्हणलं नाही बघितली तर मी का संन्याशी आहे का. संसारिकाला साड्याचा कलर कळतच असतोय. फार सुंदर साडी, लगेच माझ्याजवळ गेली. वा 1,500ची बाई. तुम्हाला कसं काय कळालं. मी म्हणलं मी काय गांजा थोडा थोडीतो, साड्यानं कळायला काय झालं. हो सगळं होतं. साडी अशी उकलली. म्हणजे 1,500ची, रुपया कमी नाही घेतला शेलूतल्या दुकानदाराने. म्हणलं पण याच्या 1350 आपले आहेत आणि 150 तुझ्या भावाचे आहेत. बाई माझ्या भावानंच 1,500ची साडी घेतली आणि तुमचे कुठं 1350. मी म्हणलं जाऊ दे आता, आपण दोघंच आहेत, खरं सांग कोणाचे. ती म्हणली तुम्हाला कसं काय कळाली. म्हणलं वास घेतल्यावरच कळालं, साडीचा डाळीचा वास आलता. भागवतातल्या डाळी विकलेले पैसे येऊन तिकडं नेले. नाही आमच्या मंडळीवर घेतल्यावर तुमची खसखस पिकती. मी गळ्यात शपथ माझी बायको तितकी येडपट नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मी तिचं सांगायलो, पण हे तुमचंच सांगायलो. हा आमच्यावर घेतल्यावर अशी खसखस पिकत येऊ नाही का. तुम्ही लय तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का. ज्ञानोबराच्या आज्या आहेत तुम्ही. तुमचा चेहरा पाहिल्या कळत आहे किती बोर खांडलं तुम्ही घरच्याला. तर तुमच्या आता लक्षात आलं. त्याला वाटलं बरं झालं याचा संसार पेटवायला. माणसाच्या वागण्यावरून कळत असतंय स्वभाव. 2-3% माणसं कुठं बी येड्यावानी करते. डुकरासारखे बच 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 वचवच बोलणार. काही माणसं इतकी इडपोट, माणसाचं सरण रचायला पण त्याला कळत नाही कसं बोलावं. हे कोण लाकूड लाव, हे ते काढ ते काढ, इकडे घालती, हे उशाला लाव, हे छाती होते,
त्याला कळत ना तू मसन वाटेतेस म्हणून. असं वाटतंय मड नंतर जाळाव आधी याला जाळाव. असे काही काही येडगळ यायला सरण शहाणे म्हणते. सरण शहाणे इतके नालायक काय काय कुठं बोलावं त्याची काही अक्कलच नाही. तशी ती दोन माणसं म्हणले काय सांगायला रे, कुत्र कुठे एखादं सांगत असतं का. ते म्हणला दादा जरा हिशाबात बोला, तुमच्या टोपीनं ऊस साळताय तू इतकी तुमची टोपी कडक आहे. हो मला माहित आहे मोकार टेकन चौघीत लुगडं एक, मी तुमचं सगळं जाणू असं ते नाही म्हणलं मी म्हणायला, पण जरा हिशाबात बोला ना म्हणे. तुम्ही एकादशीचा वाद मिटवण्यासाठी आमच्या गुरुजीकडे आलात. आमच्या गुरुजीचा तुमच्यावर विश्वास, तुमचा आमच्या गुरुजीवर विश्वास आहे चातुर्मासी महाराजावर. मग आमच्या चातुर्मासी महाराजांचा विश्वास या कुत्र्यावर आहे. हे कुत्र ज्या दिवशी भाकरी खात नाही ती त्या दिवशी एखादच धरतील. मग आमचं कसं, तुम्ही थांबा मुक्कामाला. सकाळी 3:45 किंवा त्याच्या पुढे 10-5 नाही मोजके आणि अलीकडे फक्त मोजके इतक्याच वेळाला ब्राह्मी मुहूर्त सुरू होत असते. आपल्या वैदिक संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे उपवास ब्राह्मी मुहूर्तावर सुरू होतात, दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतात. शनिवार धरीत होतं एक जण, मारुतीचा भक्त होता आणि एकादशीच्या दिवशी काही खाचा. असे लय तुंतुनी वाजिनार, लय लय मिळच नाही. हे मारुतीचा भक्त आहे एकादश नदीला. लय जण असे खूप पाहिले खूप. मी म्हणतो यांचा परमार्थच कोण्या तराजूत मोजावा त्याचा मेळ कळत नाही. लय विचित्र कारभार सगळं. मास सोबत कीर्तनाला आलं आणि त्या दिवशी नेमका शुक्रवार आणि कीर्तन जन्माचं होतं. तिथल्या एका साधूचा 12ला गुलाल उधळला आणि कीर्तन सुटायला 12:30 वाजले. याला म्हणलं जेवण, ते म्हणला शनिवार सुरू झाला. ते आजन पंचन लिहिले का 12:30ला शनिवार सुरू झाला. आपला शनिवार सकाळी ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होतो तर दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्ताला संपत असतो. 12ला आणि 1ला शनिवार सुरू होत नसतो. करावं का. ठीक आहे म्हणे मुक्कामी थांबा. सकाळी दुधाची खीर केली. खीर करता येते मावल्याला. दूध त्याच्यामध्ये खोबरं किसलेलं, डोक्याच्या केसासारख्या शेवया बोटुळे. काही काही बायकायला शेवया येतात चांगल्या, काही काही बायकायचे बोटुळे चमच्यान खायचे नाही, धरूनच खाचा बोटुळा. हो ती घोडी शेव का बोटुळा कळतच नाही. काय 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 लय सुगरण बायका अशा डोक्याच्या केसासारख्या शेवया करणार. सुगरण काही सुगरण आहेत पण वाढीत नाही. अशा भुका लागल्या आणि असे भजे तळले एका बाईनं राजेश तोंडात टाकला की भाजा इगरू लागला. पण वाढ म्हणल्यावर ती बाई हातात 9-10 धरायची 2च टाकायची. डसू दिन ते हाताली चू मंजुळा टाकणं माय बद 2-4 भजे. अशा काही सुगरण आहेत तो वाढीत नाहीत. वाढीत यातले तर खडे चावले आणि भजे जसा भयान तोबरा धरला. खापके भजे नसतेत म्हणे तेल बोंड. असे काय काय सुगरणता उदारता असावं म्हटल्यानंतर असो. मग म्हणे आणा ती खीर. सकाळी कुत्र्याला खीर ठेवली. कन 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 2 वाट्या खीर खाल्ली. त्याच्या शेवाया होत्या सोजीच्या. त्याने सांगितलं खीर खाल्ली ना मग दशमी आहे. तूप लावून पोळी चारली, खाऊन टाकली कुत्र्याने, दशमी. ते म्हणले ठीक आहे, तुझ्या म्हणण्यानुसार कुत्र आज जेवण करतंय म्हणून आम्ही दशमी धरू, पण उद्या जर कुत्र्याने भाकरी खाल्ली तर तुमच्या सप्त्यात फाशी घेतो म्हणला मंडपात. इतकं कुत्र आमचं विद्वान आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर कुत्र्याला बदामाचा शिरा त्याच्यात थोडीशी कणिक टाकली होती. वास पण नाही घातला कुत्र्याने बाहेर, वास पण नाही. गावरान तूप लावलेली पोळी, वास पण नाही. दूध आणि भात एकत्रित केला आणि कुत्र्याच्या जवळ बळत तोंडापाशी. कुत्र्यानं तोंड बाजूला केलं आणि रडू लागलं. त्याच्या डोळ्यातल्या पाण्याचे संकेत सांगत होते, माणसांनो तुम्हाला एकादशी कळत नाहीत
पण कुत्र्याची वाटू नका. काय म्हणत होते त्याच्या डोळ्यातलं पाणी. माणसांनो, एकादशीचा समय तुम्हाला जरी कळत नसेल तर नका कळू द्या, पण माझ्यासारख्या कुत्र्याची एकादश बाटू नका. काय कुत्रे विद्वान असेल. नाहीच एकादशीच्या दिवशी भाकरी खाल्ली. दृष्टांत संपला. कुत्र्यावर संस्कार केले, कुत्र्यावर संस्कार केले. आपल्या भक्तीचे संस्कार ज्या कुत्र्यावर केले तर पंचांकर त्याचा वाद मिटवायची ताकद कुत्र्यात येते. कुत्र जर एवढं विद्वान असेल तर त्या कुत्र्याला विद्वान करणारे चातुर्मासी महाराज किती विद्वान असतील कल्पना करा. हे चातुर्मासी महाराज शेवटचा निर्वाण काळ आहे. भक्ती बाबा सांगायचे, थकले चातुर्मासी बाबा. संध्याकाळची वेळ आहे. या वेळेला आवाज असा कंठ दाटून आला. कोरडी पडली जीभ. बाजूच्या शिष्याला पाणी मागत होते पण आवाज निघत नव्हता. अंतकरणातून आवाज निघला. देवा, तहान लागली रे परमेश्वरा, तहान लागली रे देवा, देवा तहान लागली. असा शब्द चातुर्मासी महाराजांच्या मुखारविंदातून पडला. तो ऐकायला फक्त विटेवरचा मालक होता. 10:30-11 वाजता पंढरपूरला शेजारती होती. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती व्हायची, दृष्ट काढायची. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढते. सखयाची पांडुरंग रायाची दृष्ट काढते. अशी दृष्टीचा अभंग व्हायचा. शेजारती व्हायची. शेजारती झाल्याच्या नंतर देवाच्या अंगावरचा हार हे सगळं निर्माल्य काढून घ्यायचं. शेजेचे मंत्र म्हणायचे. निशायं निशभव निशकालानां भास्करो तेजो भयो दीप्तिनां दिवाकरो निशापति भय आह्वानांच प्रियतान्न मम ततां निशापति अधिपत्यां सकलं निशिभवा निद्रायां वाम कोक्षस्थलोतिजं देवां यां स्थितो नारायणाय प्रभो प्रवचितां यत् रुक्मिणी पांडुरंग यत् प्रमुख मुख्य देवताः शेजा स्थित आह्वानांच प्रियतान्न मम. असा मंत्र म्हणला जायचा आणि देव त्या मंत्रात झोपायचे. असे त्या काळातले मंत्रही म्हणणारी माणसं छान होती, गोड होती, गोड. हा सर्व कार्यक्रम आटपला. शेजेचा मंत्र झाला. एक तांब्या पाण्यानं भरायचा, त्याच्यावर एक फुलपात्र ठेवायचं आणि त्या फुलपात्रामध्ये तुळशीच्या 3 मंजुळा ठेवायच्या. पुरावा शेवटचा पुरावा तुळशीच्या मंजुळा ठेवायची त्याच्यामध्ये. आणि मग पुजारी कुलूप लावायचे ना आपोआपल्या घरी निघून जायचे. तुळशीचं पान कशा करता ठेवायचं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नैवेद्य देवाला ठेवत असताना त्या कण्या असत्याल, घुगऱ्या असत्याल, आंबाड्याची भाजी असेल, काय असेल ते, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं, देवाला नैवेद्य दाखवला की देवाला तो नैवेद्य मान्य असतो. तुळशीच्या पानाच्या व्यतिरिक्त देवाला नैवेद्य देव स्वीकारतच नाही. हो, सप्त्यामध्ये खपक्यापत चपाती, अशी खपक्या असते मोठी चपाती. हो, आणि तिच्यावर सप्त्यातली वांग्याची भाजी, 7-8 बैंगन. लय बैंगन यायला कळत नाही, देवाला बैंगन जमत नाही म्हणून. हो, देवाच्या नैवेद्यावर बैंगन असे आणि ते मारुती पुढं ठाचेन पाणी आणि चपाती टोपल्यात. असे लय जाग्यावर पाहिलं मी काल्याच्या कीर्तनात. चला नैवेद्य चाललाय मारुतीला, खपक्या आंघोळीच्या टोपल्यात, बंधी चपाती त्याच्यावर 7-8 वांगे. हे रे बैंगणी आहे. असं काही नसते करीत रे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य वितरून मानावे. तुळशीनं पवित्रता असते आपल्या संस्कृतीमध्ये. तुळस फार गोड आहे. बिदरचा बादशाह मुस्लिम समाजाचा होता, पण त्या मुस्लिम समाजाच्या राजानं तुळस लावली होती बिदरला. हो, वारकरी संप्रदायात कोण्या जातील नाव ठेवलं नाही. आहा, या संप्रदायात कोण्या जातील नाव ठेवत नाहीत. सकळाशी ते आहे अधिकार
कलियुगी उद्धार हरीच्या नामी भजन सगळ्यांना करता येते. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, संप्रदायात जातील समन नाही. होका उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे श्री जनाबाईचा अभंग. जातील काय करायचं? चांगल्या जातीत जन्माला आला, ढक्कन उघडायच्या आधी पेतू काय फोकायचा का? काय करायचं? त्याला चांगलं वागतो, त्याला चांगली जात म्हणायचं. जाती